चेंबूरमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं समोर येत आहे। एका गॅस एजन्सी बाहेर आज सकाळपासूनच 200 ते 300 नागरिकांची लांब रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान अनेक ठिकाणी बऱ्याच वेळेला तासनतास प्रतीक्षा करून सुद्धा सिलेंडर न मिळाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। माहितीनुसार सकाळी लवकरच लोक गॅस मिळवण्यासाठी एजन्सी बाहेर जमले होते। वेळ जसजसा पुढे गेला तसतशी गर्दी देखील वाढत गेली। मोठ्या नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत दरम्यान अनेक ज्येष्ठ नागरिकांनी महिलांना उन्हात उभं राहावं लागल्यामुळे संतापाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। इथली परिस्थिती तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिकांनी आरोप केलाय की गॅसचा पुरवठा कमी असल्याचं कारण देत एजन्सीकडून सिलेंडर दिले जात नाहीत आणि यामुळे परिसरामध्ये काळा बाजार सुरू असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। काही नागरिकांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची मागणी केली आहे। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना पाचारण देखील करण्यात आले। त्यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केलाय आणि पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे। या घटनेमुळे चेंबूर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। गॅस पुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नागरिकांनी तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी यावेळी केली। आमच्या हिंदू जागरणच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो। ते तुम्ही ज्या पद्धतीने ते वातावरण भगवामय तयार केलंय हे आता सुरुवात आहे। ही सुरुवात जोपर्यंत मुंब्रा देवीच्या प्रत्येक घरावर आपण भगवा झेंडा लढवत नाही तोपर्यंत आपण आता स्वस्त बसायचं नाही, हाही शब्द तुम्हाला या निमित्ताने इथे देतो। आणि मुनींना आणि महाराजाला सांगीन चिंता करू नका, आम्ही इस्लामपूरचं पण ईश्वरपूर करून दाखवलं म्हणून मुंब्राचं पण मुंब्रा देवी करून दाखवणार, हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जाणार आहे।